आई सकाळी जेव्हा हेवी भूक लागते तेव्हा हलका फुलका नाश्ता करण्यासाठी आपलं मन वळतं ते इडली, मेंदूवडा, डोसा आणि सगळ्यांचा फेवरेट मैसूर डोसा ह्याकडे. पण तुम्हाला माहिती आहे का, पुण्याच्या कर्वेनगर येथील क्युमिन्स कॉलेज इथे हे दादा विकतात ते हैदराबादी डोसा. आता हैदराबादी डोसा काय आहे हे तुम्ही इथे व्हिडिओ मध्ये बघू शकता. जे डोसा आपण व्हाईट कलर मध्ये बघतो म्हणजे सफेद डोसा असतात, इथे हा पिवळ्या कलरचा डोसा आहे. आणि तुम्ही बघितलं हा डोसा लांबच्या लांब आकाराचा आहे. पहिली तर गोष्ट, हा तवा बघितला तुम्ही किती मोठा आहे तो. एका टायमाला या तव्यावरती 7 ते 8 डोसे लावले जातात एकाच टायमाला. आणि एका टायमाला तुम्हाला एवढे डोसे कुठे पाहायला मिळणार नाही, पण हे पाहायला तुम्हाला पुण्यामध्ये नक्की मिळेल. ह्याचं लाईव्ह बघणं ना सगळ्यात जबरदस्त फिलिंग आहे. आम्ही तर इथे डोसे लावताना बघितले, त्यावरती ही टाकली आहे त्यांनी त्यांची ग्रीन चटणी, होममेड अशी ग्रीन चटणी, ज्याच्याने सगळ्यात जास्त टेस्ट येते या डोस्याला. त्यानंतर टाकली आहे यांनी ही लाल अशी चटणी, तिखटवाली एकदम झणझणीत. त्यावरती टाकला आहे हा त्यांनी कांदा. तुम्ही बघितलात एकदम समप्रमाणात सगळ्या गोष्टी कशा येतात. त्यावरती आला आहे हा मसाला आणि हा आहे त्यांचा सिक्रेट मसाला. सिक्रेट मसाला टाकल्यानंतर डोस्याची जी चव वाटते ती ओहो जबरदस्त. सिक्रेट मसाला टाकल्यावरती त्यांनी वरून टाकला आहे हे तेल. तेल का टाकलं आहे तुम्हाला माहिती आहे का? कारण की हा जो ड्राय मसाला आहे तो चांगला डोस्याला लावून घेण्यासाठी त्यांनी वरून टाकलेला आहे तेल. डोस्यावर मसाला चांगल्यापणे असा परतवून घेतलेला आहे. तुम्ही बघितलात हा मसाला पूर्णपणे डोस्याला चिटकलेला आहे. दादाने राऊंड राऊंड करत असा हा मसाला पूर्ण चिटकवलेला आहे डोस्याला आणि त्यामुळेच वाढणार आहे ती डोस्याची चव. डोसा तुम्ही किती प्रकारचा आणि कोणता कोणता खाल्ला आहे आणि तुम्हाला कुठला डोसा आवडतो ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पण त्यापूर्वी हा डोसा कसा बनतो प्रॉपर ते आपण बघून घेऊया. इथे दादांनी पूर्णपणे मसाला सगळ्या डोस्यांना लावलेला आहे. तुम्ही बघितलात एका लाईनीत किती डोसे आहेत ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. दादांनी एका लाईनीमध्ये असा डोसा कट करून घेतलेला आहे आणि चांगला गरम झाल्यानंतर त्यावरती टाकलेला आहे हे बटर पण त्यामध्ये मिक्स केलेला आहे. जर कोणाला बटरवाला डोसा हवा असेल, कोणाला चीजवाला डोसा हवा असेल तर ह्यांच्याकडे डोस्यांमध्ये व्हरायटी आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार इथे डोसा मिळेल. इथे आता डोसा बनवून तयार झालेला आहे. तुम्ही बघितलात कस्टमरांची भूक भागवण्यासाठी फटाफट असे डोसे काढलेले आहेत. इथे आम्ही मागवला आहे हा चीज पिझ्झा डोसा आणि या चीज पिझ्झा डोसामध्ये तुम्ही बघितलं दादाने डोस्याचे एकदम समप्रमाणात असे स्लाइस केलेले आहे आणि आपला हा डोसा झालेला आहे एकदम कुरकुरीत. असे स्लाइस केल्यानंतर आम्हाला तर खरंच राहत नव्हतं, म्हणजे भूक इतकी जबरदस्त लागलेली डोसा बघून ना खरंच. तर आम्ही इथे हा डोसा घेतलेला आहे. डोस्यावर दिले जाते आपल्याला इथे स्पेशल त्यांची हिरवी चटणी आणि ही लाल चटणी. तर इथे आपला हा डोसा तयार झालेला आहे. दादा नमस्कार. नमस्कार मॅडम. दादा आपलं नाव? माझं नाव साईनाथ धनराज सावळे. आणि आपला हा स्टॉल कुठे आहे? कर्वेनगर कमिस कॉलेज नंबर 1 शाहू कॉलेज. मी ऐकलं आपल्या शाखा पण आहेत. हो मॅडम, नांदेडला 2 ब्रँच आहेत, त्यानंतर आपल्या साताराला 1 आहे, सांगलीला 2 आहेत आपले. तर पुण्यामध्ये म्हणतात आपलं पत्रा मारुतीजवळ तिथे एक आपली ब्रँच चालू केलेली आहे. 2 महिने झाले रिसेंट. फ्रँचायझी पण देतो आपले. माझा कॉन्टॅक्ट नंबर म्हणतात 9640951196. आणि आपला टायमिंग काय आहे स्टॉलचा? टायमिंग म्हणतो सकाळी 8ला ओपन होतं, दुपारी 3ला क्लोज होतं. थँक्यू दादा.